एकूणच निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नेत्यांचे एकमेकांवर सध्या आरोप प्रत्यारोप पाहायला मिळत आहेत। कुणी कुणावर काय म्हटलंय पाहूयात टॉप 9 घडामोडींमधून। किमान 27 महानगरपालिकांमध्ये भाजपचा महापौर असेल। महापालिका निवडणुकीमध्ये भाजपच नंबर 1 चा पक्ष असेल। मुख्यमंत्री फडणवीसांनी व्यक्त केला विजयाचा विश्वास। की 29 महानगरपालिकेत आमची स्थिती चांगली आहे। किमान 27 महानगरपालिकांमध्ये महायुतीच्या 3 पक्षापैकी कुठल्या तरी पक्षाचा महापौर असेल आणि भाजप नंबर 1 असेल। वसई विरारमध्ये फक्त जयश्री रामच चालणार। नालासोपारा इथल्या सभेमध्ये नितेश राणेंचं वक्तव्य। आय लव्ह महादेववाला वसई 15 तारखेला आमचा आय लव्ह महादेववाला महापौर वसई विरारला बसणारच आहे। त्याची चिंता करू नका। तिथे फक्त जय श्रीरामच बोलणारे बसणार। आय लव्ह मोहम्मद वालांना आपण घरी पाठवायचं आहे। कुणी कितीही मोठ्या बापाचा असू द्या, मी गुंडगिरी मोडून काढणार। पिंपरी चिंचवडच्या सभेतनं अजित पवारांचा इशारा। या सगळ्या शिलेदारांना तुम्ही निवडून द्या। मी इथली दादागिरी गुंडगिरी कोण किती मोठ्या बापाचा असू द्या मी मोडून दाखवी। सगळी अंडी पिल्ल त्यांची मला माहिती आहे। 70,000 कोटींच्या घोटाळ्यामध्ये मोदींनी कारवाईचा इशारा देताच अजित पवार भाजपात गेले। आमच्या नादी लागू नका। भाजपचे आमदार महेश लांडगेंचाही पलटवार। 70,000 कोटीचं जेव्हा मोदी साहेब बोलले 70,000 कोटीचा घोटाळा 100% सजा होणार। संध्याकाळी तर भाजपमध्ये आम्हाला लागले सांगायला गुंडगिरी गुंडगिरी गुंडगिरी। अरे तुमच्या गुंडगिरीमुळे ज्या शहराची वाताहत झाली। पिंपरीतील 2 गरुडांची मक्तेदारी रॉकीभाई म्हणजेच अजित पवार संपवणार। रोहित पवारांचाही महेश लांडगे आणि शंकर जगताप यांच्यावर निशाणा। बांगड्या भरल्या नाहीत म्हणजे कुठेतरी महिलांचा अपमान हे महेश लांडगे करतात असं आम्हाला वाटतं। इलेक्शन जेव्हा मतदान होणार आहे त्याच्या आधी महेश लांडगेंचा खरा चेहरा समोर येत चाललेला आहे। तर महेश लांडगेंच्या टीकेनंतर रुपाली पाटील सुद्धा आक्रमक। आमच्या बांगड्या आमच्या स्वाभिमानाचं प्रतीक आहेत। गुरुवर डाव टाकण्याचा प्रयत्न केला तर लंगोट सोडून पळता होईल थोडी होईल। रुपाली पाटील यांची महेश लांडगेंवर टीका। शरद पवार कधी मोदींच्या मांडीला मांडी लावून बसतील सांगता येत नाही। शरद पवारांच्या नादी लागू नका। नवी मुंबईतील सभेमध्ये शहाजी बापूंचं विधान। तर ठाकरे बंधूंची युती 3 महिन्यात तुटेल। शहाजी बापूंचं सूचक वक्तव्य। आपला वयाचा घोटाळा हाही आपल्या आपल्या इथं कमळ धनुष्यबाण चांगलाय घरातला इथंच आपण सगळ्यांनी मतदान करावं। दोघं एकत्र आली दोघं एकत्र आहेत। उद्धव ठाकरे एकत्र आले राज ठाकरे 6 महिने चालले। निलेश राणे किशोरी पेडणेकरांविरोधात कोर्टात जाणार। किशोरी पेडणेकरांचा अर्ज बाद होणार। त्यांच्या 2 गुन्ह्यांचा प्रतिज्ञापत्रामध्ये उल्लेख नाही असा निलेश राणेंचा इशारा। तर निलेश राणे स्क्रुटिनीच्या वेळी झोपले होते का, तेव्हा किशोरी पेडणेकर यांच्यावर आक्षेप का घेतला नाही, सचिन अहिर यांचा पलटवार। एमआयएम सोबत युतीमुळे भाजपचा खरा आणि दुटप्पी चेहरा समोर आला। काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम यांची भाजपवर टीका। तर महायुतीच्या 3ही पक्षांनी महाराष्ट्रामध्ये राजकीय तमाशा मांडलाय आणि हे दुर्दैवी। विश्वजित कदम यांचं टीकास्त्र। मुख्यमंत्र्यांचं आणि भाजपच्या नेत्यांचं त्यांचे भाजपचे नेते अकोल्यातले आणि कार्यकर्ते ऐकत नाहीत का? म्हणजे भाजपची ही दुटप्पी जी भूमिका आहे